महोदय, नीलकमल बोट अपघातामध्ये ज्या 15 लोकांचा आपल्याला दिलं होतं त्याच्याबद्दल जे मंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे ते ठीक आहे, ते मला सगळं योग्य मान्य आहे. मला फक्त एवढंच विचारायचं की लाकडाच्या ज्या बोटी सरकार आता मोडीत काढणार आहे त्यांना आणि नवीन फायबर बोटी घेण्यासाठी सांगत आहे, त्यासाठी कर्जाची मुभा किंवा काही उपाययोजना आहे आणि तिथे असं परत अशा दुर्घटना घडू नये म्हणून सीसीटीव्हीची वगैरे काही व्यवस्था करणार आहेत का? अध्यक्ष महोदय, ह्या ज्या लाकडी बोटी आहेत जे वर्षानुवर्ष तिथे सुरू आहेत आणि कधी कधी काय होतं सभापती महोदय, त्याच्यामध्ये कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोक बसवली जातात आणि त्याच्यामुळे त्या पूर्ण एकंदरीत प्रवाशांना पण त्रास होतो आणि अशा दुर्घटना जेव्हा घडतात तेव्हा त्याची नुकसान भरपाई असो किंवा अन्य गोष्टी पण फार अवघड होऊन जातात. अध्यक्ष महोदय, मध्ये गेल्या काही आठवड्या अगोदर ही दुर्घटना घडल्याच्या काही महिन्यानंतर ते संबंधित सगळे जे बोट चालक आहेत त्यांची आम्ही एक बैठक घेतलेली आणि त्यांना आम्ही विनंती केलेली आता ह्या लाकडी बोटीच्या पासून तुम्ही फायबर बोटीकडे घेऊन झालं पाहिजे. एक फायदा त्याचा कसा होणार सभापती महोदय, लाकडी बोटातही लोक जास्त बसले असल्यामुळे ते गेटवे ऑफ इंडिया ते अजंता, गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग जाईपर्यंत त्यांच्या फेऱ्या कमी होतात. उद्या बोट लाईट असेल तर ते जास्त फेऱ्या करू शकतात, त्यांचं उत्पन्न पण वाढेल. या गोष्टी त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी त्या बाबतीमध्ये काही चिंता व्यक्त केली, जी सन्मान्य सदस्यांनी पण व्यक्त केली की बाबा त्यांना आर्थिक तुम्ही कशी मदत करू शकता डिपार्टमेंट म्हणून अध्यक्ष महोदय, ह्या बाबतीमध्ये त्यांची मेन चिंता असते त्यांची डिझेलचा खर्च. म्हणून मी स्वतः आमचे मुंबई बँकेचे आमचे जे चेअरमॅन आहेत प्रवीण दरेकरजी, त्यांच्याशी मी बोललो. आपण एक स्कीम योजना तयार करून या संबंधित जे काही बोट चालक आहेत त्यांना लाकडेपासून फायबरपर्यंत किंवा अजून ताकदीची बोट आणण्याच्या दृष्टिकोनातून जे आर्थिक पाठिंबा आहे किंवा आर्थिक जी मदत आहे ती देण्याची तयारी पूर्ण पद्धतीने आमच्या डिपार्टमेंटची आहे. आम्ही त्यांची मानसिकताही तयार करतोय, सकारात्मक पद्धतीने तेही विचार करतायत. आमचा हाच प्रयत्न असेल सभापती महोदय की भविष्यामध्ये अशा दुर्घटना घडू नये. तिथे जे काही बोट चालक आहे, ज्या काही बोट वर्षानुवर्षी चालवतात ते त्यांनाही अजून त्यांचं उत्पन्न वाढेल कसं हे बंदरे खाते म्हणून आम्ही लक्ष घालतो आहे.